नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे आनंदाची मोठी बातमी, मोठा ऐतिहासिक निर्णय, पेन्शन मध्ये वाढ, कर्मचाऱ्यांना मोठा लाभ। आजचे नवे अपडेट, तर पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। EPF च्या 74 वर्षाची जुनी नियमात बदल करण्यात आले आहेत। EPF स्कीम 2026 लागू करण्यात आली आहे। यामध्ये पेन्शन वाढ आणि पगारातही वाढ होणार आहे। संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। ऐतिहासिक निर्णय काय आहे ते पाहूया। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अखेर बहुप्रतीक्षित EPF स्कीम 2026 अधिकृतरित्या लागू केली आहे। 74 वर्षाची जुनी EPF योजना 1952 आणि 50 वर्षे जुनी EDILI योजना 1976 आता इतिहास जमा झाली आहेत आणि त्यामुळे त्याच्या जागी आता नवीन सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत नवीन नियमावलीनुसार 29 जून 2026 पासून देशभरात लागू केली आहे। या योजनेचे 3 मोठे फायदे आहेत। फायदे क्रमांक 1, पगारात वाढ, टेक होम सॅलरी वाढेल। नवीन नियमानुसार वेतनावरील कपात 12% PF ची जुनी मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे, म्हणजेच कपातीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार वाढणार आहे। उदाहरणार्थ 15,000 मूळ पगार वेतनावर 12% नुसार कपात होईल, तर 1 लाख पगार असला तरीही 18% PF कापला जाईल आणि त्यामुळे जास्त कपात करायची असेल तर तो निर्णय त्या कर्मचाऱ्यांचा ऐच्छिक असेल। फायदा क्रमांक 2, PF पैसे काढण्याचा नियम सोपे केले आहेत आणि काढण्याचे नवे नियम बदलले आहेत। सर्वात मोठे बदल म्हणजे PF खात्यातून पैसे काढण्यात झाला आहे। आता 13 कॅटेगरी ऐवजी विशिष्ट कॅटेगरी असणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे 100% रक्कम काढण्याची मुभा असेल तरी सुद्धा खात्यात किमान 25% रक्कम शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे। पेन्शन आणि सोशल सिक्युरिटी बळकट। फायदा क्रमांक 3, नवीन योजना पेन्शनधारकांना अधिक सुरक्षा देणारी योजना असून केंद्रीय कर्मचारी आणि रोजगार मंत्रालयाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळ लाभदायक ठरणार आहे। थोडक्यात नवीन नियम बदल झाले असून 1992 आणि 1976 ची योजना बंद केली। 12% PF कपातीची मर्यादा कायम ठेवण्यात आली। 3, PF मधून पैसे काढण्याचे 3 ते 4 विशिष्ट नियम आहेत। खात्यात 25% रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे। तरी मित्रांनो, ही होती कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट। EPF 2026 लागू झाल्याने आता पगारात वाढ होणार आहे आणि त्यामुळे नियमही सोपे झाले आहे आणि त्यामुळे केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय नक्कीच कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरेल। ही माहिती आपणास उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि सर्व कर्मचारी बांधवांपर्यंत शेअर करा। अशाच प्रकारची नोकरी आणि PF अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स। धन्यवाद। जय हिंद।